शेतकरी मित्रांनो राम राम. कसे आहात सगळे? तर शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये सगळीकडे सर्व महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि भरपूर लाखो हेक्टरचं आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूर्णपणे नुकसान भरपाईचं आश्वासन पण आपल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत. सध्या यंत्रणा जे काय ते पंचनामे करण्यात व्यस्त आहेत. याच्यामध्येच एक निर्णय असा आला आहे की शेतकऱ्यांना जी आपली नुकसान भरपाई मिळणार आहे ती तर ही या प्रकारे असणार आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता इथं की मर्यादा जी आहे मदतीची, म्हणजे तुमचं जर नुकसान भरपाई जर 2 हेक्टर झाली असेल तर त्या 2 हेक्टरला तुम्हाला ती मिळू शकते. की एखाद्या शेतकऱ्याचं समजा जर 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तरी त्याला फक्त आणि फक्त 2च हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि हेक्टरी त्याची जी आहे तर ती आहे 8,500. आणि हेच जर मागच्या दोन वर्षाच्या नुकसान भरपाईचा जर विचार केला तर तुम्ही या खालच्या रोमध्ये बघू शकता की 3 हेक्टरपर्यंत आपल्या नुकसान भरपाईची क्षेत्राची मर्यादा होती आणि त्याच्यामध्ये हेक्टरी आपण 13,600 एवढं शेतकऱ्याला मदत नुकसान भरपाई म्हणून मिळत होती. आता हे होतं कोरडवाहू पिकाबद्दल. आपण आता परत एकदा बघूया की बागायती पिकांसाठी काय असणार आहेत. आता बागायती पिकांचा जर विचार केला तर याच्यामध्ये जे आता सध्याचे जे आता यंदा जी मिळणार आहे आपल्याला नुकसान भरपाई ती हेक्टरी 17,000 एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याची मर्यादा असणार आहे 2 हेक्टरपर्यंतची. तेच मागचे जे 2 वर्ष आपल्याला नुकसान भरपाई भेटली त्याच्यामध्ये आपल्याला जो दर होता हेक्टरी तर तो 27,000 होता आणि त्याची मर्यादा पण जी होती क्षेत्राची तर ती 3 हेक्टरपर्यंत होती. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की नवा दर पूर्वीचा म्हणजेच मागचे 2 वर्ष जी नुकसान भरपाई झाली किंवा ज्या दरानं झाली ते दर आणि आता सध्याचे जे दर आहेत त्यामध्ये किती तफावत येते. शेतकरी मित्रांनो, मागच्या 2 वर्षातही पावसाने अशीच शेतकऱ्यांची पिकाची नुकसान केली होती आणि यंदाही मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे असं सरकारी डाटा सांगतोय. मग तुम्ही विचार करत असाल की मागच्या 2 वर्षात आणि यंदा असा काय फरक आहे की सरकारनं एवढा मोठा बदल करून शेतकऱ्याला मिळणारी जी रक्कम होती त्याच्यामध्ये कपात केली आहे. तर म्हणजे असे चांगले काही कारणं का नाही आहेत, पण वाईटच शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निर्णय झालेले आहेत की सुधारित पीक विम्यामुळे शेतकऱ्याला जे वैयक्तिक नुकसान झालेलं होतं त्या नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळत नाही आज. आणि ते तरी पैसे मागच्या 2 वर्षात भेटत होते. परत वाढीव दरानं नुकसान भरपाई पण भेटत गेली, जी की भेटायलाच पाहिजे होती कारण ॲक्च्युअलमध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं. पण यंदा तसं काहीच नाही आहे आणि त्यात यंदावरून नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती पण सरकारने कमी केलेली आहे. आपण ती बघितली व्हिडिओमध्ये. आपले लाडके मुख्यमंत्री म्हणजेच देवाभाऊ म्हणजेच आपले देवा मामा, तर हे एक अभ्यासू आणि संयमी असं नेतृत्व मानलं जाते राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या. मला हेच समजत नाही आहे की ह्यांनी नेमका हे दर ठरवताना नेमका कोणते पुस्तकं वाचून अभ्यास केलेला आहे. तर त्यांनी थोडंसं वास्तविक चेक करून बघावं की काय झालं ॲक्च्युअलमध्ये नुकसान शेतकऱ्यांचं, काय कंडिशन आहे. फक्त वरून नुसतं आश्वासनं द्यायचे, काहीतरी मीडिया पुढं सांगायचं की आम्ही सकारात्मक आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीत, पण वस्तुस्थिती बघितली तर हे असे निर्णय मागून येणार